मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पल्लवी नंदिताला सांगते, आम्ही तुला मदत करू, तू काही एक टेन्शन घेऊ नको. तेव्हा आम्ही म्हणजे कोण असा प्रश्न नंदिता करते. त्यावर पल्लवी खूपच गोंधळते आणि आई आणि मी असं बोलले पल्लवी सांगते. तेव्हा नंदिताला समजतं की पल्लवी नक्की काहीतरी लपवत आहे. नंदिता तिला विचारते, तुला रात्री झोप लागली का? कारण पहाटेपर्यंत हॉलची लाईट चालूच होती, तर पल्लवीची अजूनच बत्ती गुल होते. पल्लवीला काय सांगावं हे सुचत नाही. तेव्हा पल्लवी उत्तर देण्याचं खूप टाळत असते आणि घाईघाईत कॉलेजला निघून जाते. नंदिताला समजतं की पल्लवी नक्की काहीतरी माझ्यापासून लपवत आहे. तिच्या मनात नक्की दुसरं काहीतरी चालू आहे. तर दुसरीकडे शांतनू पल्लवीची वाट पाहत उभा असतो. तेवढ्यातच पल्लवी तेथे पळत येते आणि शांतनूला टाईम झाल्याबद्दल सॉरी बोलते. तेव्हा शांतनू काही हरकत नाही असं बोलतो आणि ट्रॅक पॅन्ट आणि शूज कुठे आहेत असं विचारतो. तेव्हा तो सांगतो की आपल्याला टेकडीवर जायचं आहे. पल्लवी सांगते, ते तर सर्व हॉस्टेलवरच राहिलं आहे, कारण काल रात्री मी ताईकडे राहिले होते. शांतनू बोलतो, ठीक आहे, आत्ता राहू देत, मी तुझ्यासाठी नवीन ट्रॅक पॅन्ट आणि शूज ऑर्डर करतो. असं म्हणून तो ऑर्डर करू लागतो. पल्लवी त्यासाठी नकार देते, परंतु शांतनू ऐकत नाही. मात्र पल्लवीला ते नको असतं. पल्लवी त्याच्या हातातून मोबाईल घेते आणि त्याला ट्रॅक पॅन्ट आणि शूज ऑर्डर करू देत नाही. तेव्हा ती बोलते, मला अशा गोष्टी घ्यायची अजिबात सवय नाही. तेव्हा शांतनू बोलतो, म्हणूनच तर तू इतरांपेक्षा खूप वेगळी आहे आणि मला खूप आवडते. तुझ्या जागी दुसरी मुलगी असती तर तिला माझ्याकडून सर्व काही घेणं खूप छान वाटलं असतं. तेव्हा पल्लवी सांगते, दरच तुम्ही मला खूप काही दिलं आहे, त्यामुळे आत्ता तुमच्याकडून मी काहीच अपेक्षा ठेवत नाही. पल्लवीच्या ह्या भोळ्या स्वभावावर शांतनू जणू फिदा होतो. तेवढ्यात त्याला कॉल येतो. तर पल्लवी सांगत असते की मला बॅग आतमध्ये ठेवायची आहे, तेवढी गाडी अनलॉक करता का? तेव्हा शांतनू गाडी अनलॉक करतो आणि फोनवर बोलणं चालू ठेवतो. तेवढ्यातच पल्लवी गाडीमध्ये जाते आणि बॅग ठेवत असते. तेवढ्यातच मागून कोणीतरी तिच्याकडे बॉटल देतं. वेळी तिला वाटतं की शांतनूनेच बॉटल ठेवायला दिली. तेव्हा ती विचारते, बॉटल पण ठेवायची का? असं म्हणून ती मागे वळून पाहते तर तेथे प्रभाकर सर असतात. प्रभाकर सरांना अचानक आलेलं पाहून पल्लवीला आश्चर्य वाटतं. तेव्हा पल्लवी खूपच गोंधळते. तर प्रभाकर सर तिला सुप्रभात पल्लवी असं बोलतात. तेव्हा पल्लवीला काय बोलावं हेच सुचत नाही. पल्लवी शांतनूकडे पाहतच राहते. ते शांतनूचं फोनवर बोलून होतं. तेव्हा तो पल्लवीला आवाज देतो. तर पल्लवीच्या ऐवजी तेथे प्रभाकर सर उभे असतात. तेव्हा तो पटकन बोलून जातो, पप्पा तुम्ही इकडे कधी आले? तेव्हा प्रभाकर सरही त्याची गंमत करतात आणि पप्पानंही बाबा असं शांतनूला सांगतात. तर पल्लवी डोक्याला हात लावते. प्रभाकर सर त्या दोघांची खूपच फिरकी घेत असतात आणि पल्लवी तुला कुठे भेटली असं विचारतात. शांतनू हातवारे करून सांगत असतो की ती तिकडे भेटली. प्रभाकर सर त्या दोघांनाही खूप प्रश्न विचारत असतात. तर त्या दोघांची उत्तरं देताना खूप धांदल उडते. प्रभाकर सर त्या दोघांची खूपच गंमत करत असतात. तर पल्लवी बोलते, मला ॲक्च्युली हॉस्टेलवर जायचं होतं, मध्ये शांतनू सर भेटले, त्यामुळे आम्ही ऑकला जाणार होतो. तेव्हा शांतनू हो बोलतो. पल्लवी मला तिकडेच भेटली होती असं शांतनू खोटं सांगतो. प्रभाकर सर त्या दोघांची गंमत पाहत असतात. तर पल्लवी बोलते, आता मी माझी बॅग घेते, म्हणजे मला हॉस्टेलवर जाता येईल. तेव्हा प्रभाकर सर पुन्हा विचारतात, म्हणजे तू बॅग ठेवली होती की काढत होती? शांतनू पटकन बोलून जातो, ती बॅग काढत होती. तेव्हा पल्लवी शांतनूला इशारा करते आणि मी बॅग ठेवताना प्रभाकर सरांनी पाहिलं आहे असं त्याला सांगते. शांतनू डोकं खाजवत राहतो, काय बोलावं त्याला सुचत नाही. तेव्हा पल्लवी बॅग काढायला जाते. तर शांतनू बोलतो, नको मी काढून देतो तुला बॅग. तर प्रभाकर सर त्या दोघांकडे पाहत असतात. पल्लवी बोलते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, खूप गोंधळ होईल, त्यामुळे आपण असं सर्वांना सांगून टाकायचं का? तेव्हा शांतनू बोलतो, नको गुपचूप बस, आता तू हॉस्टेलवर जा. दोघेही एकमेकांबरोबर बोलत असतात. तेव्हा प्रभाकर सर पुन्हा त्यांना डिवचतात आणि सांगतात, अरे बॅग काढून झाली की नाही? तेव्हा पल्लवी लगेच बॅग घेते. प्रभाकर सर बोलतात, मला वाटलं खूप मोठी बॅग आहे म्हणून तुम्ही दोघं जण काढत आहात. तर पल्लवी गोंधळते आणि लगेच तेथून निघून जाते. तर शांतनू पल्लवीकडे पाहतच राहतो. तेव्हा प्रभाकर सर त्याला भानावर आणतात आणि चला आता आपण टेकडीवर जाऊयात असं बोलतात. तेव्हा शांतनू डोळ्यांवर गॉगल चढवतो आणि मला खूप महत्त्वाचं काम आहे असं सांगून
गाडी घेतो आणि पल्लवीच्या पाठोपाठ जातो तेव्हा प्रभाकर सर त्या दोघांवरही खूप हसत असतात. पल्लवी हॉस्टेलवर आलेली असते तेव्हा ती स्वतःशीच बडबडत असते. तेवढ्यात वैदही तेथे येते आणि पल्लवीला विचारते काय एकटीच बडबड करते. तेव्हा पल्लवी भानावर येते आणि तिला विचारते तू एवढ्या सकाळी इथे कशी काय. तेव्हा वैदही सांगते मी ईशाला नोटबुक द्यायला आले होते. तेव्हा तू स्वतःशीच काय बडबडत असते असं वैदही सारखी प्रश्न करत असते. तेव्हा पल्लवी काही उत्तर देत नाही. ती खूप गोंधळल्यासारखी करत असते. त्यावर वैदही तिला सांगते असं माणूस केव्हा करतं तुला माहीत आहे का. म्हणून ती पल्लवीला सांगते एक तर वेड लागल्यावर आणि दुसरं म्हणजे प्रेमात पडल्यावर. तेव्हा प्रेमाचं नाव घेतल्यावर पल्लवी अजूनच गोंधळते आणि विषय टाळते. तेव्हा त्या दोघींच्या हॉस्टेलमध्येच गप्पा रंगू लागतात. तेवढ्यातच वैदही असाइनमेंटचा विषय काढते. तेव्हा पल्लवीच्या लक्षात येतं की निहारिका मॅमच्या इकॉनॉमिक्सच्या असाइनमेंट मी तर कंप्लीट केल्या नाही. तेव्हा ती डोक्याला हात लावते आणि वैदहीला सांगते आज पहिल्याच लेक्चरला इकॉनॉमिक्सच्या असाइनमेंट कंप्लीट करून द्यायच्या आहेत. निहारिका मॅमचं लेक्चर आहेत त्यात माझ्या असाइनमेंट कंप्लीट झाल्या नाहीत असं म्हणून ती पटकन रूममध्ये जाते. तर वैदहीला प्रश्न पडतो ह्या पल्लवीचं नक्कीच चाललं तरी काय. दुसरीकडे शांतनू घरी आलेला असतो तेव्हा तो पल्लवीला सारखा कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु पल्लवी एकदाही कॉल उचलत नाही. तेव्हा त्याला वाटतं की पल्लवी माझ्यावर खूप चिडली परंतु काय करू बाबा अचानक मध्ये आले. तेव्हा तो खूप टेन्शनमध्ये येतो. दुसरीकडे प्रभाकर सर आदिती मॅडमला पल्लवी आणि शांतनूचा सर्व प्रकार सांगत असतात. आदिती मॅडम खूपच जोराजोरात हसत असतात. तेव्हा प्रभाकर सर बोलतात जरा हळू हस कारण तुझा चहा सांडून जाईल. नंतर ते दोघेही शक्यता वर्तवत असतात की तिकडे दापोलीला नक्की काय घडलं असेल दोघांमध्ये. तेव्हा आदिती मॅडम बोलतात त्यांच्यात नक्की काय बोलणं झालं हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. तेव्हा प्रभाकर सर सांगतात नक्की पॉझिटिव्ह काहीतरी असेल. तेव्हा आदिती मॅडम सांगतात पल्लवी शांतनूची बायको झालेली मला खूप आवडेल परंतु त्या घरात पल्लवीचं स्वागत करायला मी तेथे नसेल ही खंत माझ्या मनाला नेहमी लागून राहील. तेव्हा प्रभाकर सर मनातल्या मनात विचार करतात लवकरात लवकर पल्लवी आणि आदिती सूर्यवंशीच्या घरात मान सन्मानानेच परततील आणि हा मान सन्मान मी तुम्हा दोघींना मिळवून देणारच. तेव्हा ते आदिती मॅडमला धीर देतात. तर दुसरीकडे शांतनू सारखाच पल्लवीला कॉल करत असतो. इकडे पल्लवी घाई गडबडीतच कॉलेजला चाललेली असते. तिच्या हातामध्ये असाइनमेंट असते. तेव्हा ती बडबड करत चाललेली असते की खूप उशीर झाला आहे. तेवढ्यातच पल्लवीला शांतनूचा कॉल येतो. पल्लवी घाई गडबडीत तो कॉल उचलते. एक मुलगा समोरून येतो आणि पल्लवीला धडक देतो. पल्लवीच्या सर्व असाइनमेंट खाली पडतात आणि पाण्यामध्ये भिजून जातात कारण तेथे एक माणूस झाडांना पाणी घालत असतो. पल्लवीच्या सर्व असाइनमेंट चिखलात पडतात. पल्लवी खूप टेन्शनमध्ये येते आणि शांतनूला खूप काही बोलते की हे सर्व तुमच्यामुळे होत आहे आणि त्या मुलालाही पल्लवी खूप बोलते तर शांतनू विचार करत राहतो. दुसरीकडे निहारिका क्लासमध्ये येते आणि असाइनमेंटचा विषय काढते आणि कोणी कोणी असाइनमेंट कंप्लीट केल्या नाही असं विचारते. तेव्हा आयुष आणि आदित्य समोर येतात कारण त्या दोघांनीही असाइनमेंट कंप्लीट केलेली नसते. तेवढ्यातच पल्लवी धावत तेथे येते आणि निहारिकाला विचारते आतमध्ये येऊ का. तेव्हा पल्लवीला येण्यासाठी खूप उशीर झालेला असतो. निहारिका रागातच तिच्याकडे पाहत असते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये निहारिका पल्लवीला शिक्षा देते आणि खाली बसून असाइनमेंट कंप्लीट करायला सांगते. तेवढ्यातच शांतनूही तेथे येतो. तर पल्लवी रडवेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.